राष्ट्रीय स्तरावरचा लॉकडाऊन लागण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने आपलं लॉकडाऊन सुरू केला होता तो मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये। आज जवळपास जून महिना संपत आला, 15 महिने होऊन गेले, 500 दिवस जवळपास होत आलेत। पण या 500 दिवसात देशामध्ये सर्वाधिक बळी कोरोनाचे, देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या, देशात सर्वाधिक मृत्यू आणि उपाययोजनाची सर्वाधिक टंचाई हे राज्य सरकारचं अपयश किंवा यश हे सगळ्यांच्या समोर आहे। आणि पुन्हा एकदा कोरोनाचं कारण सांगून आजपासून महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचं काम हे राज्य सरकार करतंय। महाराष्ट्राच्या सरकारला खरंच कोरोना झालाय आणि त्यातून सामाजिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचं सरकार करतंय हे दुर्दैवी पण वास्तव आहे। म्हणजे आज गेल्या 15 महिन्यामध्ये लोकांनी जगायचं कसं या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र सरकार देत नाही। फक्त पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, लाटेच्या नुसत्या घोषणा आणि भीती महाराष्ट्र सरकार दाखवतंय। पण देशातल्या राज्यातल्या सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं, एक तर धोरण शून्य जे कर्तृत्व आहे महाराष्ट्र सरकारचं त्याच्याबद्दल ते पाठ थोपटून घेत आहेत। आणि म्हणून कालची जी क्लिप आहे, काल ज्या तरुणांनी भावना व्यक्त केल्या, तो समाजातील तरुणांचा उद्रेक होण्याची भीती ही कालच्या क्लिपपासून दिसतीये। महाराष्ट्रामधल्या तमाम तरुणांमध्ये, महाराष्ट्रातल्या तमाम सर्व वर्गांमध्ये अशा प्रकारच्या सामाजिक आणीबाणी विरोधामध्ये एक असंतोष दिसतोय। कारण कोरोनाची भीती दाखवायची, स्वतः मुख्यमंत्री घरात आहेत, राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी चालते, पण लोकांनी अस्तित्वासाठी, मग ते मराठा आरक्षण असो अथवा धनगर आरक्षण असो अथवा ओबीसींचं आरक्षण असो, यासाठी रस्त्यावरती जर कोणी आलं तर लगेच कोरोनाची भीती दाखवली जाते। त्याच्यामुळे या उद्रेकास जनतेचा उद्रेक होतोय हे आता लोकांच्या, आता सरकारच्याही लक्षात यायला लागलंय। आणि त्यामुळे एक प्रकारे पुन्हा एकदा आजपासून आणीबाणीला, एका अर्थाने सामाजिक आणीबाणी आणि रिस्ट्रिक्शनच्या नावाखाली कोरोनाची भीती दाखवत पुन्हा एकदा आजपासून बंदचं सगळीकडे एक प्रकारे लागू करण्यात येत आहेत। आमचं या निमित्ताने सरकारला आव्हान आहे, म्हणजे सरकारची बनवाबनवी, आकड्यांचा हेरफेर हे गेले वर्षभर आपण पाहतो आहोत। पण खरोखर तिसऱ्या लाटेची दहशत ही सरकारकडून पसरवली जाते का? कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर आहे, लोकांमध्ये अस्वस्थता आहे, ओबीसी आरक्षणाचा, राजकीय आरक्षण धोक्यात राहील, त्या वर्गात संतप्त आहे। आणि त्यामुळे रस्त्यावरच्या आंदोलनामधून जो संघर्ष निर्माण होतोय, सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होतोय, त्यामुळे सरकारकडे सामोरं जाण्याचं, जनतेला सामोरं जाण्याचं धाडस या सरकारमध्ये नाही, राज्य सरकारमध्ये नाही। आणि म्हणून लोकांनीच घराबाहेर पडू नये यासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारने एक पळपुटा प्रयत्न जाहीर केला आहे, हे नक्की। आणि त्यामुळे गेल्या 15 महिन्यामध्ये किती मदत केली, किती रोजगार गमावले, किती कुटुंबाची उपासमार झाली, किती जणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, याची काहीच माहिती सरकारकडे नाही। असंख्य कुटुंब, म्हणजे सरकारने पॅकेजच्या घोषणा केल्या पण त्याच्यामध्ये ते जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत। आणि त्यामुळे आमचं तर म्हणणं असं आहे की एक तर कोरोनाचं राजकीय महाराष्ट्रात आहे का, आणि त्याच्यामुळे तुम्ही सामाजिक आणीबाणी लादत आहात का? तुम्हाला तिसऱ्या लाटेची दहशत पसरून पुन्हा एकदा असंतोष दाबायचा आहे का? आणि या सगळ्या आकडेवारी, जी आकडेवारी तुम्ही देता आहात, त्या आकडेवारी सुद्धा एक त्रयस्थ याच्याकडून सर्वे करून का घेत नाही? कारण ही आकडेवारी खोटी असल्याचं, नेहमीच चुकीच्या पद्धतीने दिली जात असल्याचं
यापूर्वी लक्षात आलं आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातल्या जे प्रश्न आज गंभीर आहेत, लोकांमध्ये असंतोष आहे, लोकांमध्ये अस्वस्थता आहे, मग ती रोजगाराच्या प्रश्नावरती आहे, ती आरक्षण जात असल्याच्या मुद्द्यावरती आहे, ती एक प्रकारे घरात बसून उपासमार आणि बाकी काही कामधंदा नाही त्याच्यामुळे अस्वस्थता आहे. याला दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेची दहशत दाखवत तुम्ही बंद करत आहात का, हा आमचा सवाल आहे. आणि त्याच्यामुळे कालची तरुणाची जी व्हायरल झाली क्लिप ती प्रातिनिधिक असली तरीसुद्धा ती महाराष्ट्रातल्या अस्वस्थतेचं गंभीर चित्र दाखवणारी आहे, हे नक्की. काही प्रश्न असतील तर विचार. अरे कंपनीने उपाय केला पाहिजे असं म्हणून तुम्ही पळवाट काढताय. अरे ज्या राज्यामध्ये हे सगळं सुरू आहे त्या राज्याने काही करायचं की नाही, म्हणजे ह्यांची कमाल आहे. म्हणजे जे मंत्री असं उत्तर देतात त्या मंत्र्याची पण कमाल आहे. म्हणजे याचंच एकदा उत्तम उदाहरण आहे की यांना काहीच करायचं नाही. म्हणजे त्या तरुणांच्या बाबतीत कुणी करायचं, त्या कंपनीने करायचं, बाकी काय असेल की वरती केंद्राने करायचं. म्हणजे यांनी खुर्च्या छानपैकी खुर्चीवरती मंत्री म्हणून मान मिरवायचा, जनतेने भोगायचं, अशा प्रकारची स्पष्ट मानसिकता या सरकारमधल्या मंत्र्यांची दिसते. केवळ अधिवेशन नाही, अधिवेशन जवळ आलं म्हणून तर आहेच आहे. कारण ज्या पद्धतीने गेल्या अधिवेशनामध्ये सरकारचे वाभाडे काढले गेले ते तर आहेच आहे, पण त्याबरोबर महाराष्ट्रात जे प्रश्नच गंभीर आहेत. ओबीसीचं राजकीय आरक्षण गेल्यामुळे ओबीसी समाज प्रचंड संतप्त भावना आहे. मराठा आरक्षण टिकवता या सरकारला आलं नाही, राज्य सरकारला, त्याच्यामुळे मराठा समाज तरुणांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे. रोजगारी गेल्यामुळे बेरोजगार पॅकेज मिळालं नाही, त्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये असंतोष आहे. आणि अशा वेळी असंतोषाला सामोरं जाण्याची धमक, हिम्मत या राज्य सरकारमध्ये नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ही सामाजिक आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न, दडपण्याचा प्रयत्न, तिसऱ्या लाटेची दहशत दाखवून हे राज्य सरकार करतंय, हे नक्की. असं आहे की सरकारचं धोरण मुळातच या विषयात कोणतंच नाही. म्हणजे सरकार ठामपणे भूमिका का घेत नाही. जर 15 महिने या राज्यातल्यामध्ये राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक पालकांना आपले रोजगार गमावे लागत असतील किंवा त्यांच्या पगारामध्ये कपात झाली असेल तर त्यांनी फी भरायची कुठून. आणि मग अशा वेळी सरकारने काही भूमिका घेणं भाग होतं. मात्र दुर्दैवाने सरकारची इच्छाशक्तीच नाही, ना पालकांच्या बाजूनी ना विद्यार्थ्यांच्या बाजूने. आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पालकांना रस्त्यावरून आंदोलन करावं लागतं आहे, पण पालकांची मागणी रास्तच आहे. कुठल्या? खरं म्हणजे राज्य सरकारसाठी खरोखर ही काय शरम वाटावी अशी बाब आहे की इथं मुंबई राज्यात देशाची आर्थिक राजधानी आणि इथे या राज्य सरकारच्या नाकाखाली डोळ्यासमोर जर अशा पद्धतीने एकामागे पहिल्यांदा कांदिवलीची केस आली, मग आता अंधेरी वर्सोवा भागातली केस उघडकीस येते आहे, तिथंसुद्धा अशा पद्धतीने होत असेल तर मग हे राज्य सरकार माननीय देवेंद्र फडणवीस म्हणालेच प्रत्येक खात्यात वाजेत. तसंच केवळ टक्केवारीचं राजकारण सध्या सगळं सुरू आहे का की त्याच्यामुळे या सगळ्याकडे काय लोकांचं व्हायचं ते होऊ दे. आपली टक्केवारी आली मग लोकांना लसी मिळो, त्या बोगस लसी मिळो, बाकी सगळं करो. कारण त्यामध्ये सुद्धा अजून काय कारवाई ठोस होती आहे, उद्या होणारच नाही. बरं, ज्यांच्यावरती त्या बोगस लसी दिल्या गेल्या त्यांच्या आयुष्याचं काय, ह्याचं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य या राज्य सरकारला दिसत नाही. थँक्यू.